बुळातून दे चमचा बुळातून. या गंज लेखाचे संस्थानले मोठा गॅस लागते. शांता वहिनी जरा वर्गणी वाळवाना म्हटलं. दर साल पिकावर शांताराम भाऊ पहिले साजरी आडमाप वर्गणी देत, आता निरा तुलू तुलू देता. संस्थानचे भांडे बदला लागतात म्हटलं. पा लहान पडून राहिले ना गंज. उगाच 2-2 भाज्या गंजात भाजी करा लागली. हो ना, मग आता काय एकटा शांताराम भाऊच्याच माथा आहे का? समजा गावकऱ्यांना नाही द्यायला पाहिजे का? तरी बी आमच्या घरची वर्गणी म्हटलं साजरीच असते म्हटलं, कमी नाही देत ते स्वतःच कमी नाही देत ना बापा, देतात ना. पण आता तुम्ही 2 साल पाहिलं नाही का? यंदा बिन मागच्या बी वर्षी किती घाटा आला आम्हाला पिकात. सोयाबीन पाहिलं 2 वर्षीचं तसंच भरेल आहे म्हणलं घरात. आता तुम्हाला का माहित नाही, भावाच्याने इकल्या गेलं नाही काही नाही. म्हणून जशी घेऊन त्याला साल दिली ना 500,000 कमी, पण तशी वर्गणी कमी नाही देत ते. दर साल संस्थानले वर्गणी देतातच ना माघारी. अरे बा, वरच्याची कृपा झाली की एका रातीत कमाल होते. वाढवा वाढवा आताही कबूल करा. पा अरे सोयाबीनचे भाव काय गगनाला भेटतीन. सपनच पा भाव जर वाढले पिकाचे तर पिकाचे भाव नाहीत वाढत. हे तुम्हाला 2-2, 4-4 हजार तुकडे फेकले जातात. परसाद तुकडा नाही परसाद. पिकाचा भाव नाही वाढत, तो तर कमी होईल. माय बाई निवृत्ती भाऊ, आम्हाला आमच्या भावानं रक्षाबंधनची देणगी दिली, ओळणी टाकली, म्हणून का तुमचं पोट दुखून राहिलं का? काय आता सरिता वहिनी राहू द्या ना. आता काले मोले बोलायला लावता. बहिणीले 1500 दिले, जवळ जोडचे 2000 कसे काढून घेतले हे जवळली कळले नाहीत ना. सोयाबीनच्या पिका माग एका पोत्या माग किती नुकसान झालं हे कळते का कोणाले? ते 1500 रुपये मारे बाया उड्या मारून राहिल्या. अरे पण तुमच्या घरात जे पीक पडेल आहे त्याले जरी भाव दिला तरी काही गरज पडत नाही ना आपल्याला ते लाईनीत उभं राहू ते 1500 रुपयासाठी हे करायची. इज्जतदारीनं खुददारीनं ठसन ना आपल्या पिकाला भाव दिला तर मग मानाव. ते मानाव मग खरी बहिणीले ओवाळणी, दाजीले लुटावून बहिणीले द्याव हे कोण शिकवलं? बरं जाऊ द्या बापा, आता जाऊ द्या, घ्या आवरत. आपण अति किती कल्ला केला आणि किती बेंबीच्या काठापासून बोललो तरी कोणाला काही ऐकू जात नाही. 16 पिच्च्या भाजीला चमचा द्या साजरा खालून, नाही तर जाईन ते भाजी. काय वहिनी ज्याचं दुखते त्याला कळते. सांगा ना, कायलेच भाव नाहीत ना बा. मा सोयाबीन तुम्ही म्हणता तुमचं आहे, मला तुमची गोट नेरी आहे वहिनी. तुम्हाला 15 एकरातलं पीक येते, मा 5 एकरातलं. तरी बी म्या भाव वाढतीन भाव म्हणून जमा ठेवलं बिचाऱ्या. सांगा मा काही आहे का? आता काय 4400 4200 अरे 2 साल सोयाबीन ठेवून हा भाव आहे. आणि काय बोलला तर बरोबर आहे, नाही तर खरं सांगतो ना बेकारच काम आहे ना. हे मात्र खरंच आहे निवृत्ती भाऊ, ज्याचं दुखते त्याला कळते ते काही सोपं नाहीये. पीक धडधड घरात पडेल आहे, भावासाठी घरात तर राहून राहिलं. पाहिला तर काही भाव भेटत नाही. वदरून म्हणते की सोयाबीनला भाव कमी भेटला तर तुम्हाला 5-5 हजार देतो. अरे तिकडे 60-60, 70-70 हजाराचं नुकसान झालं तर 5-5 हजार भीक देतं का आम्हाला? पण आता असं आहे, आपण एकल्या दुखल्यानं बोंबलून काही कोणी ऐकत नाही ना. खरं तर एकजुटीनं कल्ला करायला लागते तर कुठे कानात किरकाया होती. पण एकटा किती बोलला तरी कानात जाते का कोणाच्या बाबा? मच्छर जसं घुंग करते तसं आपला आवाज दाबले जाते. 16 पिच्छा आपला भंडाराच करा साजरा. पा बरं हे एवढी कणिक भिजू का लागेल का? 2 गोळे दिले एवढे भिजून मी नाही. पण हे बी खरंच आहे ना. काही गरज नाही ना 1500 द्यायची ना 3000 द्यायची, 500 द्यायची गरज नाही आम्हाला. आमच्या पिकाला भाव द्या फक्त. आलं त्याच्यातच आम्ही येतोय ना तुमच्या दाराशी. एवढा ठसनदार आणि एवढा खुददार शेतकरी आहे म्हटलं. अरे पण पिकाला भाव तर द्या. तेवढं बी नाही करू शकत ना. आम्ही हे केलं ना, आम्ही ते केलं ना, आम्ही अमफकान केलं, आम्ही ढमकं केलं. बे काय केलं ये ना म्हणा शेतकऱ्याच्या घरी, समजतेच मला काय केलं. जाऊ द्या. वदरला मेहरबान झाला की 2-4 वर्षाचं पीक एकाच साली होऊन जाईल. गोर नाही. रामदास भाऊ किती आशेवर जगसान. मी तर म्हणतो या आशेला जन्मच शेतकऱ्यानं दिला का काय सांगा. आणि या खोट्या आशेवरच तो आयुष्य काढते हो. खोट्या आशेवरच शेवटचा श्वास घेते. नाही सरकारनं पिकाले भाव दिला तर वदरला मेहरबान झाला तर बद पीक होईल.
अरे पण हे स्वप्न काही पुरं होईन का? नाही निसर्ग साथ देत ना सरकार साथ देत. करावं तर काय करावं शेतकऱ्यानं? का ते 1500 रुपये घेऊन उड्या मारत बसा? 1500 आले, तुले किती आले व? मला 3 आले. तुले किती आले व? मला 4 आले. आव किती गेले याचा विचार करणं माय व. अरे लाटाच्या लाटा चालले आणि थेंब थेंब येऊन राहिलं, त्याच्यातच तुम्ही पोहून राहिले. काय म्हणाव? लय विचार करासारखा प्रश्न हाय वहिनी हा. जाऊ द्या. पायजो जाय जरसा कमी लावतं का रे? मै भाजी दे बाय मा उतरून ठेवलं नाही. इकडे इकडे सरकू राहत जरसं. वहिनी तुम्ही तिकडे सारखा सरिता वहिनी. ते हे पिठाचं उचलाय. ते काय होय कणिकचं उचला कणिकचं. ते जरसा गंज जरसा बरोबर बसोय. हे जगर पेटलं नाही का बरोबर हा स्टो लहान झाला लेख. काय नाही बरोबर आहे मोआ घ्यायच्यावर शिस्ती ना. गंज लहान आहे ना ती दाटी भाजी त्याच्यात शिस्ती टाईम आहे ना अजून. ओ माय सर बस झालं ना. किती लिंब चिरतं? काही लिंब चिरू ठेवतं का? आता हे टमाटर गाजर चिर. चल बाई हे कणिक भिजवतो. मला वाटतं तो गोया झालूच आहे त्याचा म्हणून आले नाही अजून कणकीले. आणतो कणिक पाहिजे कणिक. माय झाला का तो गोया? तेच म्हणलं आताच म्हटलं झाला नसेल म्हणून याने पोरगं पाठवलं नाही. बरं भात भिजवतो. ये बरं इकून दे बरं तो जग भरून दे बरं पाण्याचा. भात भिजवतो नेऊन दे. तेल गिल पाहिजे विचारतो तर ती बायाला तेल गिल हाय का तर? कणिक पाहिजे म्हणजे कणिक नाही पाहिजे उंडा पाहिजे उंडा. हो ना बापा नाही तर का कणिक पीठ देऊन राहिली का मी त्याला देतो उंडाच देतो भिजून. दे मला पाणी दे तू. आणि पाय वाळणारे लेकरं जमा करून ठेवा. बस स्वयंपाक झाला आणि गणपती जीव घातला आरती झाली की इकडे पंगत बसून द्या. अबाय पाण्याचं काही सांगता नाही येत या. तसं आज बद्दल येऊन राहिली जरा. कमी त्या शिऱ्याचं कसं आहे? शिऱ्यावाल्या तिकडे काय चाललंय? कोणाच्या घर चालू शिरा भाजणं? रामाच्या घरी चालू आहे शिरा भाजणं. ते अति डाळ हे होत होतं ना. हो हे इमलीच्या घरी नेला मन करणार तो गंज. आता अति सुचत नव्हतं ना इतके ते गॅसवर म्हटलं नको करू एवढा मोठा जणायचा शिरा गॅसवर भाजीन तर उगाच तिचा गॅस जाईन म्हणून मग इमलीच्या दारी पेटवली चूल आणि ती भाज म्हटलं शिरा. असं ते मला भाऊ कुठे गेलं? केसायचं दिसून नाही राहिला ना पट्टा. तर तीच आहे ना व. जाय पाय कुठे आहे तर नाही तर ते कालचं गुलाबी आहे ना तीच. नाही ना व मला गुलाबी नाही दुसरं पाहिजे ना. हा दिसलं थांब. आई मी जाऊ का तर ती मग तू ये ना त्याला काम झाले का? नाही मारायला उत्सुक आहे भांडे घासतो मग गेलं की गेलं. जाय पाहून ये कोण आलं स्वयंपाकाने काय सुरू झालं काय नाही तर. मग मी गेलती तर कोण नव्हतं. दोघी तिघीच जणी होत्या. मी म्हटलं येतो बातमी मा घरचा धंदा राहिला खरं तर. जाय बरं जाय मग काही करू लाग. मी नसली तर तू असली तरी लय होते मग. जाय करू लाग. हिंडत नको बसू त्या लेकराई सांग. लहान नाहीस तू आता मोठी झाली. काही लसण निसा कांदा चिरा काही बी संभार तोडणं काय येत नाही तुला आता? सगळे काम येतात ना. सांडूबळ करू नको फक्त. धिंगाणा घालायचं नाही. सोपं काम कर. जाय मग. बरं हाव. कुठे चालली पिंके? आपाजी भंडाऱ्याचं जेवण आहे ना स्वयंपाकाला चालली ना. अरे हो ले भंडारा आहे आज नाही ध्यानच नव्हतं मला. असं स्वयंपाक आले. हो जाय हो जा. चला ना आपाजी तुम्ही रती बसा ना. सगळे जण आहेत गावातले गमते. येतो ना अंग धुवाच राहिलं मग अंग धुतो येतो मग. जाय करू लाग. तो आईचं घरचं होईल तू तर ती करू लाग काही. जा. हा चालते या मग आपाजी मी तुम्हाला पाणी टाकून देतो. टाक बाई टाक. मग मी अंग धुतो येतो मग तर ती. बाबा गेला वाटते तर तीच गेला वाटते नाही. हो बाबा तर तीच गेले. पोरी पाहिजो गंज तो पेलाय कपडा घे. हो म्हटलं मामाजी हे पा हे पोहे केले. पोहे खाऊन घ्या. अपिंके तू पोहे खाऊन जाय आणि तो बाबाला झाडून दे. पोहे खाऊन घ्या मग उशीर होते स्वयंपाकाले जेवायला उशीर होते. मग खायला असलं काही तर घर नाही. मामाजी मी म्हणते पा अंग धुवायला थोड्या वेळ थांबा आणि गरम गरम पोहे खाऊन घ्या आणि मग अंग धुवाय का परी. मी जात होती. बर चालते बाई थांब मग रोज दे बरं दे टाकून काही थंड नाही होत पाणी टाक. बापा इतकी नको देऊ बाई. या प्लेटीतले जरसे कमी कर बापा. तुम्ही घ्या तर ती स्वयंपाक कर लागते तुम्हाला उशीर लागते. त्याले बोलावजो बाई बाबाला देजो धाडून पोहे खायले. गणपती बाप्पा मोरया. लाव पिंके कापूर लाव. हाव
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि वृन्दालमाला कृपालकाहे कृपालमाला शिवशङ्कराय नमः शिवाय नमः शिवाय दिगंबराय दिगंबराय कर्पूरनिरञ्जनं धूपं दीपं समर्पयामि. पाणी फिरो बाई. मग मागे कोण नाही सरकला रे? एवढा चिटकून उभा राहायचा. बरं बस झालं, अति भांडारी लागत. पिंके चल कापूस दे सगळ्याले दिसना. चल मोदक वाट सगळ्याले आणि चला बाहेर चला थोड्या वेळ. आता गणपतीला जीव द्या चांगलं. शांताबाई आता पंगत बसून द्या आहे की नाही? हो मग काय तर झाला सारा स्वयंपाक झाला. आता बस 2 मिनिटं 5 मिनिटं राहू दे असं. आणि मग तिकडे पंक्ती बसली की हे सरा बाळा काढला की ना आपल्याला. चला बाळ काढू आपण. पिंके दे बाई सगळ्याले माणसाला कापूर दे बायाला कापूर दे. हाव काकू. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. काय शांताबाई म्हणजे एवढं मोठं आहे का सगळं पंक्तीले? बापा 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 एवढं सारे पदार्थ. पण तुम्ही तर म्हणा की फक्त कवळ्याची भाजी वरण भात पोळी लागे शिराच आहे. नाही रे निवदासाठी केलं फक्त. 56 भोग गणपतीच्या निवदासाठी. पंक्तीले नाहीत रे बापा एवढे मोठे. एका प्रसाद द्यावं थोडा थोडा. असं गणपती बाप्पाचा नैवेद्य 56 भोगाचा. बापा रे मग त्याच्या भक्त आले तर 56 भोगाचा प्रसाद भेटलाच पाहिजे ना. हा आणि माहितीये का शांता काकून परम भक्त कोण आहे? हाकीच ना आहे ना. त्याच्यापेक्षा मोठा भक्त सापडीन काय? हा चला द्या बरं कापूर द्या बरं. माणसं खुळंबले. चला प्रसाद द्या वाटा. चला चला चलो बाई इमले. चल बरं बाळ काढू लाग बरं. बरं बरं माणसाला बाळ काढून देऊ. पहिली पंगत बसते मग. शांताबाई थोड्या वेळ इथं राहू देऊ ना. शांतात आता गणपती जेवला की माहेरात काय करतात गणपतीचं ताट वाढलं समजा नैवेद्याचं. गणपती जेवते त्या दिवशी की 5-10 मिनिटं शांत ते राहू देतात. आणि मग दरवाजा उघडतात आणि मग पाणी फिरवलं की पंगत बसते. असं असते. बरं काही घोर नाही तसं करू मग. चला रे लेकरो चला बाहेर. तू द्या बरं कापूर. चला 2 मिनिटासाठी शांततेत गणपतीला जीव द्या. गणपती बाप्पा जेव बाप्पा. तुले माहित आहे आम्हाला माहित आहे तू वासाचाच भुकेला आहेस. पण आमची भोळी भाबडी भक्ती स्वीकार करून घे. गणपती बाप्पा उलचा कुलचा राहू दे तू मले. उलचा कुलचा तू खाय. उलचा कुलचा मले राहू दे तू. आपली दोस्ती झाली ना आता 10 दिवसात. उलचा कुलचा राहू दे फक्त मले. अबे गप्पा करतोय का? नाही मग पटपट लती का बसायला आलो का मी पटापट वाढायचं काही मिळालं नाही का रे? अबे जाणं मग अन्न मग. सगळे ये टू जेट काम माझ भरोश्यावर आहे. हो एवढा मोठा यंदाच्या सालचा गणपती मॅच केलं सगळं. हा अध्यक्ष होतो ना मी. आता अध्यक्ष झालो म्हणजे सगळं काम करावं लागते. म्हणजे बरं उत्सव कसा झाला? उत्सव एकच नंबर झाला की नाही? हो आपलं कामच तसं आहे. आपण कोणत्या कामात पडत नाही आणि एकदा पडलो की नाही मग ते काम परफेक्टच करतो. वाळाला की मला सांगावर स्वयंपाक कसा झाला तर आचारी नव्हता. नाही तर मग आचार्याने केला. आपल्या गावकऱ्यानेच केला. आपल्या पाठीला केलं. टेन्शन नाही त्याच्यानं. आणतो मी बसा आणतो. भारी आहे दिन करतो बरोबर जा बघा. अरे येते भाऊ. हा वाढ येते 2 मिनिटं.
हो येऊ द्या या द्या पंगा बोलला वाटेल हा पटा रुटला का बसायला गुराला पत्रावळीवर नाही ते वाळणाऱ्याचं जरासा हे झालं वाळणारे जेवायला बसले आता त्याच्यानं थोडीशी पंचायत झाली. नाही स्वयंपाक गिपाक पूर्मगच आहे स्वयंपाक नाही कम पडला. हे वाळणारे जरसे एक नानं गुण करून राहिले. थांबा मी जाणतो वाळ आणतो. अरे आपल्या सांगा आपण वाढलो असतो पहिले आपण काय जेवायला मग बसलो असतो. नाही बसा ना मग 4-5 लेकरं आहेतच ना ते जेवायला बसले लेकरं. आता लेकरायला भूक लागली. नाही म्हणता मोठा झाला कार्यक्रम. हो दिसलं मला 2-3 ते पत्राला आणायला गेले तुम्ही पहिले कमी होता वाटते शॉर्टकट होता वाटते. हो शॉर्टकटच होता पण ते आता देवाचा प्रसाद आहे हा उठला साजरा त्याच्यानं डबल करा लागलं. हो पण कमी नाही पडलं भाऊ. हो देवाच्या कृपेनं सगळं आहे. फक्त ते वाळणारे जरशे काम सुरून राहिले. मी आवाज देतो लेकरायले वाळायला लावतो. हा काही घोर नाही प्रसाद पूर्ण वगैरे आहे.